शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. 2 दिवस पुन्हा चिंता, वादळी वाऱ्याचा इशारा. 20,000 शेतकऱ्यांना फटका. नगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी अशा 3 दिवस सलग झालेल्या पावसामुळे उलटून पलटून जवळपास नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अवकाळी पावसाने चांगला शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच खरीप 2024 रब्बी हंगाम 2024 ते 2025चा पीक विमा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या पीक विमा मंजुरी झाला आहे का, ते मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे याबाबत मोबाईलवरून मिनिटात तपासणी करा. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, सूक्ष्म सिंचन योजना घटकाकरिता 100 कोटींचा निधी वितरित आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 15 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच 235 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी निधी वितरित केला. राज्यांना वाढीव व्यावसायिक LPGचा कोटा 20% वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय. इराणमधील युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत LPGच्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे व्यावसायिक LPGचा कोटा 20% महाग झाला आहे. मराठवाड्यात गारपिटीचा 11,500 हेक्टरवरील फटका. मराठवाड्यात 16 मार्चपासून सुरू झालेला पूर्व मोसमी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान केले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 533 गावांमधील 20,689 शेतकऱ्यांना 11,772 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी बरेच नाराज झाले आहेत. इराणकडून स्वस्त तेल खरेदीचा मार्ग मोकळा. अमेरिकेने बंद उठवल्याचा निर्णयाचा भारताला होणार फायदा. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेने इराणच्या इंधन तेलावरील निर्बंध उठवले आहेत. हे तेल आता आशियाई देशांपर्यंत सहज पोहोचू शकते. समुद्रात इराणच्या तेलाचा मोठा साठा आहे. भारतीय तेल समुद्र वाहण्यासाठी कंपन्या खरेदी करण्यात तयारी करत आहेत. लाडक्या बहिणींसाठी KYCची मुदत 31 मार्चला संपणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत 31 मार्च रोजी संपत असून अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुरी कागदपत्रे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेला गोंधळामुळे अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून मकावे व्हावे लागणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. नांदेड, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये यासारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे पावसाची ओढ किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तिथे पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे. काही तालुक्यांमध्ये यादी सरकारने आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे महसुली मंडळामध्ये आणेवारीनुसार ही रक्कम ठरली जात आहे. पुन्हा एकदा रॉकेल वाटप सुरू होणार. गेल्या काही वर्षांपूर्वी शिधापत्रिकेवरून बंद करण्यात आलेले रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात 37,44,000 लिटरचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील शिधापत्रिकांची संख्या मागविण्याचा निर्णय आता समोर आला आहे. अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला, पण आता तेवढ्याच दुपटीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबली असली तरी आता खऱ्या अर्थाने उकाडा वाढणार आहे. महाराष्ट्रात तापमान वाढण्याचा लागलेला असतानाच अवकाळी पावसाने डोके वर काढले असून 3 दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, वादळ वारा आणि गारपीट सुरू झाली आहे. गहू दरात वाढ. पावसाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेचे वातावरण. मागील 3 दिवसांपासून जुन्नर तालुक्यात ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे प्रामुख्याने गहू व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गव्हाचे पीक काढण्यास तयार झाले असून पाऊस पडल्याचा गव्हाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल असल्यामुळे हार्वेस्टर मदतीसाठी येत आहेत. शेवग्याचे भाव कोसळले, शेतकरी अडचणीत. एकेकाळी 300 ते 400 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा शेवगा सध्या अद्याप 10 ते 20 रुपये किलो दराने विकला जात असून शेवगा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा प्रतिकूल हवामानामुळे उत्पादक मोठी घट झाल्याने आणि हरभरा व शेवगा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये दुहेरी फटका बसला आहे. तसेच शेतकरी नाराज झाले आहेत. नियमित पीक कर्जधारकांना बँकेच्या नोटिसा. मार्च महिन्याच्या माध्यमातच पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडील पीक कर्ज एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन राष्ट्रीयकृत बँकेकडून नोटिसा पाठवण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणारे 45,000 शेतकरी वर्ग समग्रात सापडले आहेत.
मुलांना दरमहा 2250 रुपयांचा आधार, पण शासनाकडून मिळेना अनुदान. जिल्ह्यात सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत अनाथ, निराधन, एकल पालक तसेच दुर्दैवी आजाराने पालकग्रस्त मुलांना 2250 रुपयांचा आर्थिक सहाय्य दिले जाण्याची तरतूद आहे. मात्र गेल्या 3 वर्षापासून या योजनेला राज्य सरकारकडून नियमित निधी न मिळाल्याने गरजूंना ताण निर्माण वाढत आहे. युद्धाची जळ खिशाजवळ, इंधन, रासायनिक खते महागली, जनता वैतागली. पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक गॅसचा दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ होऊन गॅस, प्लास्टिक, रासायनिक खते महागल्याची पूरक उद्योगांवरील खर्चाचा भार वाढला आहे. गॅस सिलेंडरचा काळा बाजार, जादा दराने विकल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या तक्रारीत झाली वाढ. अवैध रिफिलिंगचा धंदाही जोरात, प्रशासनाकडून केवळ गोडाऊनचीच केली जाते तपासणी. व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद आणि घरगुती गॅस सिलेंडरसाठी होणारी प्रतीक्षा याचा फायदा घेत काळ्या बाजारासह गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणात विक्री सुरू करण्यात आली आहे. पांढऱ्या सोन्याची चमक फिकी, वर्ध्यात सरकारी आधार सुटला. 21 लाख क्विंटल कापसाची खरेदी, व्यापाऱ्यांकडूनच सर्वाधिक खरेदी, हमी भावाचा फायदा नाही. हमी भावाने कापूस खरेदीची आस लावून बसलेल्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. आधीच भारतीय कापूस उशिराने खरेदी सुरू केलेली, त्यानंतर एकदा मुदतवाढ देऊन 15 मार्चपर्यंत मुदतवाढ केली होती. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच ठोस निर्णय घेणार. माढा तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झाली पाहणी. युद्धजन्य परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झाली पाहणी. कीटकनाशकाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता, पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. आगामी खरीप हंगामातील कीटकनाशकाच्या किमतीत सुमारे 20 ते 25% वाढ होण्याची शक्यता उद्योजकांनी, संघटनांनी क्रॉपलाईन इंडियाने शुक्रवारी 20 तारखेला व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी चिंता वाढण्याचे संकेत मिळत आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा लागली आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना शिवउद्योजक सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामचंद्र वाडेकर यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. अर्ली द्राक्ष हंगामाची विक्रमी दराने सांगता प्रति किलो 200 रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकरी समाधानी. नाशिक जिल्ह्यातील बालगान, मालेगाव, देवळा, कळवण तालुक्यातील पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादनासाठी यंदाचा हंगाम गोड ठरला आहे. गेल्या 10 वर्षांतील संकटाची मालिका कायम राहिल्याने हंगाम आंबट असायचा. मात्र यंदा द्राक्षाने प्रति किलो 125 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळवल्याचा नोंद झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.